नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा व्ही-सी-सी ट्युटोरियलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण संभाव्यता मॅथ पार्ट 1 म्हणजे भाग 1 हा चॅप्टर आपण चालू केला होता, बरोबर आहे. सो त्याच्यामध्ये आपण सराव संच 5.3 पर्यंत आलेलो आहोत. आतापर्यंत आपले 3 लेक्चर झालेत आणि आपण सराव संच 5.3 पर्यंत आलो संभाव्यतामध्ये. आता या लेक्चरमध्ये आपल्याला सराव संच 5.4 सोडवायचा आहे. सो तत्पूर्वी कुणी जर आपलं लेक्चर बघितलं नसेल अगोदरचं तर ते लेक्चर बघून घ्या. कारण की मागच्या लेक्चरमध्ये आपण घटना कशी काढायची हे शिकलो होतो. जर तुम्हाला घटना काढता आल्या तर आता तुम्हाला हा जो चौथा सराव संच आहे, ठीक आहे, 5.4 तुम्हाला हा सोडवता येईल. ठीक आहे. सो तत्पूर्वी आपण त्याच्यामध्ये थोड्याशा बेसिक गोष्टी बघून घेऊ की तुम्हाला काय काय लागणार आहे. सो आता हा जो सराव संच शेवटचा आहे याच्यामध्ये तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढायची आहे, म्हणजे संभाव्यता काढायची आहे. सो संभाव्यता काढण्यासाठी त्याला तुम्हाला एक सूत्र पाहिजे, ठीक आहे. आणि प्रोबॅबिलिटी काढण्यासाठी त्याचं जे चिन्ह आहे, ठीक आहे, संभाव्यता, त्या संभाव्यताला पी ऑफ तुम्ही जी घटना काढताय ते म्हणावं लागेल. म्हणजे जर ए या घटनेचं काढलं तर पी ऑफ ए म्हणावं लागेल, म्हणजे संभाव्यता ऑफ ए. जर तुम्ही बी या घटनेचं काढलं तर त्याला पी ऑफ बी म्हणावं लागेल. तुम्ही जर सी या घटनेचं काढलं तर त्याला पी ऑफ सी म्हणावं लागेल. ठीक आहे. सो त्यांनी काय काय सांगितलं बघा, की जर समजा घटना ए मधील नमुना घटनाची संख्या, म्हणजे जर तुम्हाला आता सांगितलं त्यांनी संभाव्यता काढा. आतापर्यंत आपण संभाव्यता नाही काढली, फक्त घटना काढली होती. आता जर संभाव्यता विचारली तर काय करायचं, ए जी घटना असेल त्या घटनामध्ये किती संख्या आहेत, ठीक आहे, किंवा किती घटना आहेत नमुना घटनांची संख्या, त्याला भागिले जो तुम्हाला मेन प्रश्न दिला आहे नमुना अवकाश जो असेल त्यांची किती संख्या आहे त्याने फक्त त्याला भाग द्यायचा आहे. म्हणजे थोडक्यात एखादा प्रश्न विचारला आणि त्याच्यात 3 घटना दिल्यात ए बी सी, तर पहिल्या जी घटना आहे त्याच्यामध्ये किती तुमचे नमुना घटक आहेत तेवढे लिहायचे, त्याला भागिले जो मेन प्रश्न आहे मूळ तुमचा यस त्याच्यामध्ये किती घटना आहेत, त्या घटनांच्या संख्या किती आहेत त्याने त्याला फक्त काय करायचं, भाग द्यायचं आहे. लक्षात ठेवा, फक्त त्याला काय करायचं, तुम्हाला भाग द्यायचा. जसं की बघा मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं, हे काढलं होतं, बरोबर आहे. सो तुम्हाला जर त्यांनी विचारलं असतं की याची काय संभाव्यता काढा, तुम्हाला इथं संभाव्यता काढायला नाही सांगितली, इथं तुम्हाला घटना काढायची. ठीक आहे. जर संभाव्यता काढायला सांगितली असती तर काय केलं असतं बरं, तुम्हाला पी या घटनेची संभाव्यता काढायची, तर काय करावं लागेल बरं मग त्याच्यासाठी सूत्र तुम्हाला पी ऑफ ए आणि भागिले एन ऑफ एस लिहायचं आहे. लक्षात ठेवा, पी ऑफ ए म्हणजे काय, ए या घटना म्हणजे ए या घटनामधली किती संख्या आहेत, म्हणजे किती तुमच्या घटना आल्यात त्या, ठीक आहे, नमुना घटना. आणि एन ऑफ एस म्हणजे काय, टोटल सगळे किती आहेत तुमच्याकडे. मग जसं की एन ऑफ ए म्हणजे किती आहेत बरं, 3, आणि टोटल किती आहेत बरं तुमच्याकडे, 12. सो आपण 3/12 लिहिणार. जर तुम्हाला बी या घटनेची संभाव्यता काढायची तर बी मध्ये किती आहेत बरं, 6. सो इथं पी ऑफ बी येईल 6 आणि एन ऑफ एस किती येईल, 12. लक्षात येते, म्हणजे हाच प्रश्न आहे, फक्त त्याच्यामध्ये हे एक सूत्र तुमचं काय होणार आहे, ॲड होणार आहे. हे लक्षात ठेवा, हे एक सूत्र फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करायचं, बाकी काहीच नाही आहे. प्रश्न सिंपल आहे. त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा, जे एम सी क्यूला प्रश्न येतात, ठीक आहे, तुम्हाला पर्याय 4 पैकी 1 वापरायचं असतं आणि त्याला गोल करायचं असेल किंवा टिक करायचं असेल, जे पण असेल, तर लक्षात ठेवा कधी पण घटनाची जी संभाव्यता आहे ती 0 आणि 1च्या मध्ये असते. कधी लक्षात ठेवा, जी तुम्ही घटना काढता ना ती 0 आणि 1च्या मध्ये असते. याचा अर्थ 1पेक्षा जास्त नसते, जसं की 1.5, 2, 3.5, 3 अशी कधीच नसते, 1पेक्षा जास्त नसते आणि 0पेक्षा कमी नसते, म्हणजे मायनस नसते, निगेटिव्ह नसते. ठीक आहे, म्हणजे -2, -3 ते पण नसते. याचा अर्थ त्याची जी घटनाची संभाव्यता आहे ती 0 आणि 1च्या मध्ये असते. दुसरी गोष्ट, जर टक्केवारीत बघितलं तर 0 आणि 100%च्या मध्ये असते. म्हणजे तुमची जी संभाव्यता आहे जर टक्केवारीत बघितलं तर ती 0 आणि 100च्या मध्ये असते. लक्षात ठेवा, हे 2 पॉईंट फार महत्त्वाचे आहेत, की टक्केवारीमध्ये 0 आणि 100च्या मध्ये असेल आणि नंबरमध्ये 0 आणि 1च्या मध्ये संभाव्यता असेल. ठीक आहे, हे बाकी काही तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही. तुम्ही वाचलं तर चांगलीच गोष्ट आहे, नाही तर असं काही एवढं काही गरज नाही आहे ते वाचायची. सो चला आपण प्रश्न पहिल्याकडे जाऊया. सराव संच 5.4 मध्ये काय सांगितलं बघा, की 2 नाणी फेकली असता खालील घटनांची संभाव्यता काढा. सो तुम्हाला 2 नाणी फेकली तर संभाव्यता काढण्यासाठी अगोदर यस काढावं लागेल. तर 2 नाणी फेकली तर काय भेटतं बरं, सर्वांना माहिती आहे बघा, एच एच, बरोबर आहे, छापा छापा किंवा छापा काटा किंवा काटा छापा किंवा काटा काटा, बरोबर आहे, हे सगळ्यांना माहिती आहे बघा, की जर 2 नाणी फेकली तर आपल्याला संभाव्यता ही भेटते. आपण मागच्या 2 लेक्चरपासून हेच बघतोय. आता मला सांगा याचं एन एस किती येईल बरं, एन एस म्हणजे काय, नंबर ऑफ, याच्यामध्ये किती घटक आहेत, किती घटक आहेत बरं, 4. मग आता त्यांनी पहिला प्रश्न काय दिला बरं, त्याला म्हणूया घटना ए, त्याला काय म्हणूया आपण, घटना ए. ठीक आहे, सो ए घटना म्हणूया, त्याला 1 नंबर देऊ. ए घटना काय सांगते बरं, कमीत कमी, कमीत कमी काय सांगते बघा,
एक छापा मिळणे. किती छापा मिळायला पाहिजे? एक छापा. ठीक आहे. आता मला सांगा, एक कमीत कमी, जास्तीत जास्त 2 चालतील का? चालतील. सो एक छापा कुठं आहे बघा, इथं 2 आहे, चालेल, इथं पण चालेल, इथं पण चालेल, पण याच्याकडे एकही छापा नाही आहे. याचा अर्थ घटना ए मध्ये किती घटक येतील बरं? एक तर छापा छापा किंवा छापा काटा किंवा काटा छापा, बरोबर आहे, हे 3 घटक येतील. म्हणजे याचा अर्थ याचं एन ऑफ ए किती आलं बरं? एन ऑफ ए आलं 3. लक्षात येते? सो कमीत कमी सांगितलं एक छापा मिळायला पाहिजे, 2 भेटले तरी चालतील. आता मला सांगा, याची आपल्याला संभाव्यता काढायची तर कुणाची काढायची बरं? ए या घटकाची काढायची तर काय म्हणावं लागेल मग? पी ऑफ ए म्हणावं लागेल. जर तुम्हाला बी या घटकाची काढायची असेल, याला नाव द्या ना. पहिलं एक घटक आहे, दुसरा घटना आहे, तिसरी घटना आहे. पहिल्या घटनाला आपण ए नाव देणार, दुसऱ्याला बी देणार, तिसरा असेल तर सी देणार. हे आपल्याला कळण्यासाठी देतोय आपण. सो याची संभाव्यता कशी येईल बरं मग? मला सांगा, एन ऑफ काय घ्यावं लागेल बरं? ए भागिले एन ऑफ काय घ्यावं लागेल? यस. लक्षात ठेवा, भागिले यस जो आहे तो प्रत्येकाचा असेल. फक्त वर कोण असेल? तुम्ही ज्याची संभाव्यता काढता ते घटक असेल. जसं की तुम्ही काय केलं, एची संभाव्यता काढताय तर ए घटना असेल तिथे. लक्षात येते? सो ए मध्ये किती एलिमेंट आहेत बघा? 3. आणि एन ऑफ एस मध्ये किती आहेत बघा? 4. बघा, ए मध्ये किती आहे तुमच्याकडे? 3. एन ऑफ एस मध्ये किती आहे? 4. याचा अर्थ याची जी संभाव्यता आली ती किती आली बरं? 3/4. आता मला सांगा, दुसरं काय सांगितलं बरं? एकही छापा न मिळणे. एकही छापा, ठीक आहे, न मिळणे. आता मला सांगा, एकही छापा न मिळणे म्हणजे काय भेटेल बरं? त्याला संभाव्यता आपण बी म्हणूया. मग काय भेटेल बरं? त्याच्यामध्ये भेटेल तुम्हाला टी टी. एकही छापा नसायला पाहिजे, म्हणजे दोन्ही पण काटे असतील. याच्यात बघा एक छापा आहे, याच्यामध्ये पण एक आहे, हे जमणार नाही. याच्यात तर 2 आहेत, हे पण जमणार नाही, म्हणजे फक्त टी टी येईल. बरोबर आहे. सो मला सांगा, याची आपल्याला संभाव्यता काढायची तर कोणाची काढायची? आता बी या इव्हेंटची. मग आता इथं तुम्हाला एन ऑफ बी पण लागणार. एन ऑफ बी किती आला बरं तुमचा? एन ऑफ बी आला 1. मग तुम्हाला याची जर संभाव्यता काढायची तर त्याचा फॉर्म्युला काय बरं? त्याचा फॉर्म्युला आहे बघा, एन ऑफ बी भागिले एन ऑफ एस. लक्षात ठेवा, ए घटनेचा काढला तर एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस, बीचा काढला तर एन ऑफ बी भागिले एन ऑफ एस, सीचा काढला तर एन ऑफ सी भागिले एन ऑफ एस. आता मला सांगा, एन ऑफ बी मध्ये किती आहेत बरं? 1 आहे. आणि एन ऑफ एस म्हणजे टोटल किती आहे तुमच्याकडं? 4. याचा अर्थ ही तुमची संभाव्यता झाली. लक्षात येते? संभाव्यता एकदम सिंपल आहे, फक्त तुम्हाला ते कळालं पाहिजे कसं काढतात. ते जर कळालं तर तुम्ही त्याला इझिली कॅल्क्युलेट करू शकता. ओके, ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. काय सांगितलं बघा, की 2 फाशे एकाच वेळी टाकले असता त्याची संभाव्यता काढा. आता बघा, 2 फाशे टाकले तर तुम्ही सगळ्यांनी बघितलं मागच्या लेक्चरमध्ये, त्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये, 2 फाशे टाकले तर किती संभाव्यता भेटतात बरं? म्हणजे किती त्याच्यामध्ये घटना भेटतात? टोटल एन एस किती भेटतं? 36. किती भेटतं? 36 भेटतं. बरोबर आहे. कोण कोण असतं तर आपण ते पण काढलेले बघा. कोण असतं? पहिल्यांदा आपण त्याला लिहितो बघा, यस. काय असतं? 1 1, बरोबर आहे. त्याच्यानंतर 1 2, त्याच्यानंतर 1 3, नंतर 1 4, नंतर 1 5 आणि 1 6. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय असतं बघा, 6 1, सॉरी 6 डायरेक्ट गेलो आपण, त्याच्या अगोदरचं लिहूया. काय असतं बरं? 2 1, त्याच्यानंतर 2 2, त्याच्यानंतर 2 3, नंतर 2 4, बरोबर आहे, 2 5 आणि 2 6. त्याच्यानंतर 3 1, बरोबर आहे. त्याच्यानंतर 3 2, त्याच्यानंतर 3 3, त्याच्यानंतर 3 4, त्याच्यानंतर 3 5 आणि 3 6. बरोबर. त्याच्यानंतर 4 1, त्याच्यानंतर 4 2, 4 3, 4 4, त्याच्यानंतर 4 5 आणि 4 6. त्याच्यानंतर 5 1, 5 2, 5 3, 5 4, 5 5 आणि 5 6. बरोबर. त्याच्यानंतर 6 1, 6 2, 6 3, 6 4, 6 5 आणि 6 6. बरोबर आहे. सो एवढ्या 2 नाणे फेकले, सो 2 फाशे फेकले, सॉरी, तर 2 फाशे फेकले तर तुम्हाला एवढ्या काय भेटतील बरं? यसच्या घटना भेटतील, म्हणजे एवढे संख्या येतील. आता याचा अर्थ काय झाला बरं? याचा अर्थ असा झाला की त्याचा जो एन एस आहे तो एन एस किती झाला बरं? 36. आपण लक्षात ठेवलं की 2 नाणी फेकले तर एन एस किती असतं? 36. तुम्ही मोजून बघू शकता, याच्यामध्ये जे एलिमेंट आहेत ते टोटल किती असतात बरं? 36 असतात. आता काय सांगितलं बरं? त्याच्यामध्ये सांगितलं बघा, घटना ए. ठीक आहे, एकाला नाव देऊ, पहिल्याला घटना ए. काय सांगितलं बरं? पृष्ठभागावरील अंकाची बेरीज कमीत कमी 10 असणे. आता 10 असणारी कमीत कमी बेरीज कोणती आहे? सेम पाठीमागचा प्रश्न आहे बघा, की 10 बेरीज कुणाकुणाची येते आपल्याला हे सांगायचं आहे. सो पहिल्यांदा येईल बघा 4 आणि 6. चेक करा तुम्ही, पहिल्यांदा कोण येईल बघा? 4 आणि 6, ज्यांची बेरीज किती असायला पाहिजे? 10. कमीत कमी सांगितली, जास्तीत जास्त किती पण चालेल. त्याच्यानंतर बघा 5 आणि 5,
बरोबर आहे. त्याच्यानंतर 5 आणि 6 बघा, 5 आणि 5 ची बेरीज 10 होते, 5 आणि 6 ची बेरीज 11 होते, बरोबर आहे. त्याच्यानंतर येईल बघा 6 आणि 4, त्याच्यानंतर येईल बघा 6 आणि 5 आणि नंतर येईल 6 आणि 6. असे टोटल किती घटक येतील बरं त्याच्यामध्ये? टोटल घटक येतील 6. लक्षात ठेवा, ज्यांची बेरीज 10 किंवा 10 पेक्षा जास्त असेल, कमीत कमी 10 असायला पाहिजे, जास्तीत जास्त किती पण चालेल. म्हणजे याचा अर्थ याचा जो एन ऑफ ए आला तो किती आला बरं तुमचा? 6. मग याचा पी ऑफ ए किती येईल बरं? पी ऑफ ए म्हणजे काय? संभाव्यता ऑफ ए, ए ची संभाव्यता काय येईल? मग त्याचं सूत्र काय येईल बरं? एन ऑफ ए आणि त्याला भागिले एन ऑफ एस. तर एन ऑफ ए 6 आला आणि एन ऑफ एस 36 आहे. याला जर तुम्हाला भाग देता असेल तुम्ही भाग देऊ शकता. 6 1 6, 6 6 36. तर त्याचं जे फायनल आन्सर आलं ते 1/6 आलं. म्हणजे याचा अर्थ असा झाला की 10 कमीत कमी 10 संख्या असणारी अशी 6 पैकी एक तरी संख्या असेल जिची बेरीज 10 किंवा 10 पेक्षा कशी असेल? जास्त असेल. ठीक आहे. आता दुसऱ्यात काय सांगितलं बरं? पृष्ठभागावरील अंकाची बेरीज 33 असणे. आता पृष्ठभागावरील अंकाची बेरीज किती यायला पाहिजे बरं? 33. आता मला सांगा 33 कुणाची बेरीज होईल का बरं? नाही. सगळ्यात जास्त किती आहे? 6. 6 आणि 6 यांची बेरीज केलीत किती होईल? 12. आपल्याला अंकाची बेरीज किती असायला हवी सांगितलं त्यांनी? 33. मग एकही नाही, बरोबर आहे. सो घटना बी काय सांगल बरं? घटना बी सांगल की तुम्हाला एकही एलिमेंट भेटणार नाही, म्हणजे एम्प्टी भेटेल, म्हणजे त्याच्यामध्ये एलिमेंटच येणार नाही. याचा अर्थ काय झालं बरं? मग त्याची संभाव्यता काय होईल बरं? एन ऑफ बी त्याला भागिले एन ऑफ एस. आता एन ऑफ बी काही नाहीच म्हणजे 0 आहे आणि एन ऑफ एस 36 आहे, बरोबर आहे. सो शून्याला जर 36 ने भाग दिला तर त्याचं उत्तर काय येईल बरं? 0 येईल, बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असणे. आता तुम्हाला घटना सी काय सांगितली? आता तिसरं काढूया आपण. घटना सी काय सांगितलं बरं? की पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असायला पाहिजे. हा पहिला फासा, हा दुसरा, हा पहिला, हा दुसरा. त्यांनी काय सांगितलं? पहिला दुसऱ्यापेक्षा मोठा पाहिजे. मग बघा, इथे 2 आहे, इथे 1 आहे. हा पहिला दुसऱ्यापेक्षा मोठा आहे. हे दोघं तर सारखे आहेत. हा लहान, हा मोठा आहे. हे ते येणारच नाही, बरोबर आहे. पहिला मोठा पाहिजे आणि दुसरा कसा असायला पाहिजे? लहान. याच्या पुढचे येणारच नाही. याच्यामध्ये बघा, पहिला लहान, पहिला मोठा, दुसरा लहान, पहिला मोठा, दुसरा लहान, इथे पण आणि इथं तर येणार नाही. याच्यामध्ये हा एक येईल, हा एक येईल, हा एक येईल आणि हा एक येईल, बरोबर आहे. याच्यामध्ये हा 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 आणि हा काय सांगितलं? कळालं? पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असणे. म्हणजे पहिल्या फाशावरील अंक 2 फाशे आहेत बघा, पहिला आणि दुसरा. पहिलावाला दुसऱ्यापेक्षा मोठा असायला पाहिजे. म्हणजे कोण आहे बघा? पहिल्या याच्यामध्ये आहे 2 1, बरोबर आहे. दुसऱ्यामध्ये बघा 3 1, त्याच्यानंतर 3 2, तिसऱ्यामध्ये बघा 4 1, त्याच्यानंतर 4 2, त्याच्यानंतर 4 3, त्याच्या खालच्या याच्यामध्ये बघा 5 1, बरोबर आहे. त्याच्यानंतर 5 2, 5 3, बरोबर आहे. त्याच्यानंतर 5 4, बरोबर आहे का? चेक करा. त्याच्यानंतर शेवटच्या याच्यामध्ये कोण आहे बघा? 6 1, बरोबर आहे. 6 2, 6 3, 6 4 आणि 6 5. ज्याच्यामध्ये पहिला जो फासा आहे तो त्याची संख्या मोठी आहे दुसऱ्या फाशापेक्षा. असे किती झाले बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. टोटल असे किती झाले बरं? 15 झाले. मोजून घ्या एकदा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. 14 आहेत. ते कोण एक्स्ट्रा झाला बघा? 2 1, ठीक आहे. त्याच्यानंतर 3 1 3 2 4 1 4 2 4 3, बरोबर आहे. 4 5 1 5 2 5 3 आणि 5 4, 6 1 6 2 6 3 6 4 आणि 6 5. तर एक कोणता लिहायचा राहिला का? चेक करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15, बरोबर आहे. 15च आहे. सो घटना सी मध्ये किती आहेत बरं? 15 आहेत. म्हणजे याचा अर्थ याचा जो एन ऑफ सी आलं, आता पुढच्या याच्यामध्ये लिहूया. सो सी, एन ऑफ सी किती आलं बरं तुमचं? 15 आलं. मग याचं संभाव्यता काय येईल बरं? इथं काय येईल? इथं यायला पाहिजे संभाव्यता म्हणजे काय? पी ऑफ सी किती यायला पाहिजे बरं? एन ऑफ सी भागिले एन ऑफ एस. तर एन ऑफ सी किती आहे बरं? 15 आणि एन ऑफ एस किती आहे बरं? 36. याचा अर्थ सी या घटनेमध्ये जी संभाव्यता काढायची आपल्याला, ज्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं? पहिली संख्या दुसऱ्यापेक्षा मोठी असेल अशी, म्हणजे पहिला फासा दुसऱ्या फाशापेक्षा मोठा असणारा, अशा किती आहेत बरं? 36 पैकी 15. लक्षात येते? सो ती संभाव्यता झाली. क्लिअर आहे? ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. काय सांगितलं बघा? एका पेटीत 15 तिकिटे आहेत.
प्रत्येक तिकिटावर 1 ते 15 अशा संख्या लिहिलेल्या आहेत. त्या पेटीतून एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले तर तिकिटावरची संख्या ही आहे. सो आपल्याला प्रश्न दिलाय 1 ते 15. मग आपण पहिल्यांदा लिहूया बघा. तिकिटावर 1 ते 15, 1, त्याच्यानंतर 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, बरोबर आहे, 13, 14, 15. सो आपल्याला 15 पर्यंत सांगितले, आपण 15 लिहिले. आता काय सांगितलं बघा की याचं NS काय येईल. NS म्हणजे काय बरं, किती संख्या झाल्या मोजा. तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. सो याचं NS झालं 15. पुढे काय दिलं बरं, समसंख्या असणे. आता याच्यामध्ये मला सांगा घटना A काय दिली बरं, नाव आपणच द्यायचे, त्याला दिले नाही त्यांनी. घटना A काय दिली, समसंख्या असणे. आता मला सांगा समसंख्या असणे कोण आहे बरं याच्यामध्ये. समसंख्या कोण कोण आहे, 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे, 10, 12 आणि 14. सो याच्यामध्ये घटना जी तुमची A आहे याच्यामध्ये किती एलिमेंट आले, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. सो 7 आलेत. मग मला सांगा या A ची संभाव्यता काय येईल बरं, तर A ची संभाव्यता येईल N ऑफ A भागिले N ऑफ S. मग N ऑफ A येईल 7 आणि N ऑफ S येईल 15. मोजा, N ऑफ A 7 आहे, त्याला भागिले N ऑफ S 15 आहे. लक्षात येते सगळ्यांना, ठीक आहे. आता B काय सांगितलं बरं, घटना B 5च्या पट्टीत असणे या घटनेची संभाव्यता. आता बघा 5च्या पट्टीत कोण आहे बरं, 5, 10 आणि 15 तिघ जण आहेत. कोण कोण आहे बघा, 5, 10 आणि 15. बरोबर आहे. याचा अर्थ याचं N ऑफ B किती आलं, N ऑफ B आलं 3. बरोबर आहे. सो आता संभाव्यता काढायची तर काय येईल बरं, P ऑफ B बरोबर काय आला पाहिजे बरं, N ऑफ B भागिले N ऑफ S. सो N ऑफ B 3 आहे, N ऑफ S 15 आहे. याला जर 3 नी भाग दिला तर 3 1 3, 3 5 15. म्हणजे याचा अर्थ 1/5 येईल. जर भाग गेला तर भाग द्या, भाग गेला नाही तर भाग द्यायची गरज नाही. लक्षात येत आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न सोडवायचे होते, त्याची संभाव्यता काढायची होती. लक्षात ठेवा संभाव्यता कशी काढायची हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर बघा की 4 नंबर प्रश्नामध्ये काय दिले, 4 नंबरमध्ये दिले की 2, 3, 5, 7, 9 या अंकापासून 2 अंकी संख्या तयार करायची. ठीक आहे. आणि पुढे काय सांगितलं की खालील घटनांची संभाव्यता काढायची. मग आता 2 अंकी संख्या तयार करायची तर काय होईल बरं, याचा अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं बघा. सो याला आपण यस म्हणूया. ठीक आहे. सो पहिल्यांदा 23 येईल, नंतर काय येईल बघा 25 येईल, नंतर 27, नंतर येईल 29. याच्या उलट किती येईल बरं, 32, त्याच्यानंतर 52, त्याच्यानंतर 72 आणि 92. त्याच्यानंतर 3 घ्या आता, 35 होईल, त्याच्यानंतर काय होईल बघा 37 आणि त्याच्यानंतर किती होईल बघा 39. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय होईल बघा 57 आणि 59. याला उलटे केलं काय होईल बरं 53, त्याच्यानंतर 73, त्याच्यानंतर 93, त्याच्यानंतर 75 आणि त्याच्यानंतर 95. बरोबर. त्याच्यानंतर 7 आणि 9 जर घेतलं तर त्याला 9 आणि 7 पण करू शकता. चेक करा किती झाले मोजा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. काय केलं का आलं, 2 अंकी संख्या तयार करायच्या. सो आपण यांच्यापासून 2 अंकी संख्या तयार केल्या. तुम्ही याला रिपीट पण करू शकता. लक्षात ठेवा नावं होते म्हणून रिपीट केलं नाही. आता तुम्ही इथं काय करू शकता, रिपीट करू शकता, अलाउड आहे. का बरं, कारण की हे नंबर आहेत बघा ना. 23 ला उलटं केलं तर 32 होतं, 32 ला उलटं केलं तर 23 होतं. संख्या बदलतात. सो तुम्ही इथं काय करू शकता, उलटं करू शकता. सो याचं NS किती आलं बरं, NS आलं याचं 20. आता घटना A काय सांगते बघा, घटना A सांगते बघा की ती संख्या विषम असेल. ती संख्या काय असायला पाहिजे, विषम. याची आपल्याला संभाव्यता काढायची. मग विषम संख्या असणारे कोण कोण आहेत बघा. विषम संख्या म्हणजे काय की ज्याला दोन्ही भाग जात नाही. बरोबर आहे. म्हणजे कोण कोण आहे बघा 23, 25, 27, 29. सो मी लिहून घेतो. कोण आहे बघा 23, बरोबर आहे, त्याच्यानंतर 25, 27 आणि 29. त्याच्यानंतर बघा 32 ला जाईल, 52 ला जाईल, 72 ला जाईल, 92 ला जाईल, नंतर 35 ला जाणार नाही. बरोबर आहे. त्याच्यानंतर 37 ला पण नाही आणि 39 ला पण नाही. त्याच्यानंतर 57 ला पण नाही जाणार आणि 59 ला पण नाही जाणार. बरोबर आहे. विषम संख्या असेल पाहिजे सांगितलं. त्याच्यानंतर 53 ला पण नाही जाणार आणि 73 ला पण नाही, 93 ला पण नाही आणि 75 ला पण नाही आणि 95 ला पण नाही आणि 79 ला पण नाही आणि 97 ला पण नाही. बघा याला ही विषम संख्या आहे. बरोबर आहे. सो विषम संख्या म्हणजे काय, ज्याला दोन्ही भाग जात नाही त्या सगळ्या विषम संख्या असतात. किती आहेत बघा,
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. सो एन ऑफ ए जो आहे तुमचा तो 16 असाल. एकदा तुम्ही चेक करा, काय राहिला असेल तर तुम्ही ट्राय करू शकता. सो मला सांगा याची संभाव्यता काय येईल बरं? मग याची संभाव्यता यायला पाहिजे एन ऑफ ए त्याला भागिले एन ऑफ एस. एन ऑफ ए आहे तुमच्याकडे 16, एन ऑफ एस आहे तुमच्याकडे 20. याला जर 4नी भाग दिला तर 4 चोक 16 आणि 4 पंचे 20 म्हणजे 4/5 येईल. लक्षात आलं? घटना ही काय सांगितली की ती संख्या विषम असायला पाहिजे, तर याच्यातले विषम संख्या आपण यूज केल्या, बघितल्या कोणत्या कोणत्या आहेत. आता घटना बी काय सांगते बरं की ती संख्या 5च्या पटीत पाहिजे. आता 5च्या पटीत म्हणजे काय बरं? थोडक्यात 5नी भाग जायला पाहिजे त्याला. मग 5च्या पटीत कोण कोण आहे बघा? 25 एक आहे, बरोबर आहे. सो 25 एक आहे. त्याच्यानंतर कोण आहे बघा? एक 25 आहे, एक 35 आहे, एक कोण आहे बघा अजून? 95 आहे, बरोबर आहे. 25 35 आणि 95. अजून कुणी आहे का बघा? 35 पण आहे, 25 पण आहे, 95 पण आहे आणि 75 पण असायला पाहिजे कुठेतरी, बरोबर आहे. सो हे 75 पण आहे. म्हणजे 25 35 95 आणि 75. सो घटना बी काय सांगते बघा की 5च्या पटीत असायला पाहिजे. घटना बी का सी एकदा चेक करा. हा घटना बी. तो कोण येईल बरं? बी घटनेमध्ये 5च्या पटीत कोण आहे? 25 75 35 आणि 95. मागं पुढे लिहू शकता, काही फरक पडत नाहीये, ठीक आहे. याला तुम्ही मागं पुढे लिहू शकता, आन्सर सेम येणार आहे. हां, अजून कुणी आहे का बघा? नाहीये. याचा अर्थ तुमचा एन ऑफ बी जो आहे तो किती आला? 4. आणि तुमचा जो प्रोबॅबिलिटी आहे तो किती येईल बरं? संभाव्यता एन ऑफ बी त्याला भागिले एन ऑफ एस. एन ऑफ बी तुमच्याकडे 4 आहे, एन ऑफ एस तुमच्याकडे 20 आहे. याला जर 4नी भाग दिला तर 4 1 4 आणि 4 पंचे 20 म्हणजे 1/5 येईल. लक्षात येतं संभाव्यता कशी काढायची. सो याच्यासाठी त्याची घटना महत्त्वाची आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की पाठीमागचं जे लेक्चर आहे आपलं ते फार महत्त्वाचं आहे. ते तुम्ही बघितलं घटना कशी काढतात, तर हे काढणं खूप सोपं आहे, ठीक आहे. याच्यासाठी काय जास्त मेहनत घ्यावी लागत नाही, एकदम सिंपल आहे. फक्त सूत्र वापरायचं. जी घटना दिली आपल्याला त्या घटनामध्ये किती एलिमेंट आहे भागिले जो मूळ प्रश्न आहे त्याच्यामध्ये किती एलिमेंट आहेत तेवढ्यांनी त्याला भाग द्यायचा आहे. फक्त एवढंच करायचं आहे. ओके, ठीक आहे. आता लास्टचा प्रश्न आहे मला वाटतं, आय थिंक हे एकदा बघूया. काय सांगतं बघा की योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर खालील घटनांची संभाव्यता काढा. सो आपण हे दुसऱ्या लेक्चरमध्ये बघितलं होतं बघा, कॅट पत्ते. सो पत्ते किती असतात बरं? टोटल 52 असतात. आता ते कोण असतात इथं लिहायची गरज नाही, कारण त्याला लिहिणं म्हणजे फार मोठा टेबल येईल. सो 52 असतात, डायरेक्ट लिहा. पुढे काय सांगितलं बघा, घटना ए काय सांगते? घटना ए सांगते बघा की एक्का मिळणे. काय मिळणे बरं? एक्का मिळायला पाहिजे, बरोबर आहे. सो एक्का मिळणे याची संभाव्यता किती आहे बरं? त्याला आपण एन ऑफ ए म्हणूया, ठीक आहे. सो मला सांगा एके किती असतात बरं? पूर्ण 52 पत्त्यामध्ये 4 असतात, आपण बघितलं, बरोबर आहे. याचा अर्थ तुम्हाला त्याची संभाव्यता जी काढायची आहे ती किती असायला पाहिजे बरं? एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस. एन ऑफ ए तुमच्याकडे 4 आहे, एन ऑफ एस तुमच्याकडे 52 आहे, ठीक आहे. याला जर भाग दिला तर 4 1 4, याला पण भाग दिला तर बघा कितीचा भाग देतो? आय थिंक मला वाटतं 13चा भाग जाईल, 13 चोक 52. सो याचा अर्थ काय झालं की 1/13 त्याचा आन्सर झालं. हे काय केलं का आलं का आपण? बघा एक्का किती असतात 52 पत्त्यामध्ये? टोटल एक्के किती असतात? 4 असतात. म्हणजे ए घटना काय सांगल की त्याच्यामध्ये 4 घटना आहेत, 4 एलिमेंट आहेत, घटक आहेत, बरोबर आहे. सो ते घटक भागिले टोटल किती पत्ते असतात? 52. सो त्याला भाग द्यायचा, भाग गेला तर ठीक आहे. आता दुसरी घटना काय सांगते बघा, घटना बी. घटना बी सांगते की इस्पिक पत्ता मिळणे. आता बघा इस्पिक पत्ते किती असतात बरं? याचा पण आपण अभ्यास केलेला आहे, बरोबर आहे. सो ते किती असतात? 13. बघितलं ना आपण, इस्पिक पत्ते जे आहेत ते 13 असतात, बरोबर आहे. सो याचा अर्थ एन ऑफ बी 13 आलं. मग याची संभाव्यता काय येईल बरं? याची संभाव्यता येईल एन ऑफ बी भागिले एन ऑफ एस. एन ऑफ बी येईल 13, एन ऑफ एस आहे 52. याला जर 13ने भाग दिला तर 13 1 13, 13 चोक 52. म्हणजे याचा अर्थ याची संभाव्यता किती आली बरं? 1/4. लक्षात आलं कसं काढलं, ठीक आहे. सो संभाव्यता ही सिंपल कन्सेप्ट आहे एकदम. चॅप्टर पण खूप सोपा आहे आणि तुम्ही एका तासामध्ये याला कव्हर करू शकता. फक्त थोडंसं समजून घ्यावं लागेल, 1-2 वेळेस पूर्ण लेक्चर्स बघावे लागतील. मग तुम्हाला स्वतःहून याला शॉर्ट ट्रिकमध्ये एका लेक्चरमध्ये तुम्ही याला बघू शकता. म्हणजे स्वतः एका नोट्समध्ये त्याला क्रिएट करून अभ्यास करू शकता. ओके, सो अशा प्रकारे तुमचा हा संभाव्यता चॅप्टर इथे संपतो, ठीक आहे. याच्या पुढे जो स्टॅटिस्टिक आहे, सांख्यिकी चॅप्टर जो आहे 6 नंबरचा, लास्ट नंबरचा, तो पण आपण घेऊया, ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चरला त्याचे व्हिडिओ येतील तुम्हाला.
बाकीच्या विषयाचे पण येतील, सायन्सचे वगैरे. थोडंसं टेक्निकली प्रॉब्लेम आणि थोडंसं काही इश्यू असल्यामुळे लेक्चर्स एवढ्या दिवस येत नव्हते, पण इथून पुढे तुम्हाला रेग्युलर लेक्चर्स बघायला भेटतील. ठीक आहे. सो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.